केंद्रीय अर्थसंकल्प तयार करताना शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार व्हावा ही खूप वर्षापासूनची मागणी आहे। बांगलादेशातल्या एका टीव्ही चॅनलने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार व्हावा यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक सूचना दिल्या आहेत। या कार्यक्रमात बांगलादेशातील मत्स्य आणि पशुसंवर्धन मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले आणि सूचना लिहून घेतल्या। बांगलादेश हा कृषी प्रधान देश आहे। इथली बहुतांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे। बांगलादेशच्या राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राच्या 30% वाटा आहे। तसंच सुमारे 63% रोजगार निर्मिती कृषी आणि कृषीपूरक उद्योगातून तयार होते। त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याआधी शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार व्हावा यासाठी शेख सिराज यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं। Bangladesh is a farm area. You see, most of बांगलादेश कृषी प्रधान देश आहे। बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत। इथला शेतकरी कष्ट घेऊन धान्य पिकवतो, मात्र त्याला सरकारकडून कोणत्याही सवलती मिळत नाहीत। आम्ही धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण आहोत। यासारख्या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देईल अशी आमची अपेक्षा आहे। for their empowerment, for their demand. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कृषी धोरणांमधील अनेक त्रुटी दाखवल्या आणि सूचनाही केल्या। या सर्व सूचना एकत्र करून सरकारकडे पाठवल्या जाणार आहेत। Before budget, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आम्ही सर्व सूचना सरकारला सादर करू, त्यानंतर सरकार या सूचनांचा विचार करेल। and after that government is taking some actions out of it. बांगलादेश हा धान्य उत्पादनात 4थ्या क्रमांकाचा देश आहे। मात्र पिकवलेलं धान्य देशातच वापरलं जातं। मात्र बांगलादेशची अर्थव्यवस्था पूर, दुष्काळ आणि कामगारांच्या संपामुळे मोडकळीस आली आहे। येत्या जूनमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार व्हावा यासाठी दबाव वाढतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।